नमस्कार. आज आपण अहेरीबद्दल बोलणार आहोत. पण हे फक्त एका मतदारसंघाचं विश्लेषण नाहीये. खरं तर हा डेटा आणि गव्हर्नन्सच्या नजरेतून एका संपूर्ण प्रदेशाची गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अहेरी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातला हा एक आदिवासी राखीव मतदारसंघ. इथलं राजकारण लोकांच्या मूलभूत गरजा आणि काही क्लिष्ट समीकरणं यांच्यात अडकलं आहे. आमचा उद्देश कुठल्याही पक्षाच्या पलीकडे जाऊन या तुटलेल्या जनादेशामागे काय आहे हे शोधणं आणि सुशासनाचा एक मार्ग कसा असू शकतो हे पाहणं आहे. ही आहे अहेरी. नकाशावर बघितलं तर महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेकडचं टोक. घनदाट जंगलं, एकेकाळी माओवादी चळवळीचा मोठा प्रभाव. इथली जमीन, इथली माणसं आणि इथला संघर्ष खरं तर भारतातल्या अनेक दुर्गम भागांची कहाणी सांगतात. इथली आव्हानं समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त आकडे नाही तर इथल्या मातीचा आवाज आणि लोकांच्या मनातला ऐकावं लागेल. तर या विश्लेषणात आपण एका ठरलेल्या मार्गाने पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी अहेरीचं मूळ स्वरूप काय आहे ते समजून घेऊ. मग इथल्या मतांचा अर्थ काय ते शोधू. मतं का विभागली जातात आणि लोकांच्या खऱ्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊ. आणि मग शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारावर सुशासनाचा मार्ग आणि विश्वास जिंकण्यासाठी एक ठोस प्लॅन काय असू शकतो हे पाहू. चला तर मग सुरू करूया. अहेरीचं हृदय म्हणजे काय? खरं तर हा एक विरोधाभासांनी भरलेला प्रदेश आहे. एका बाजूला निसर्गाची प्रचंड देणगी आहे तर दुसऱ्या बाजूला विकासाची मोठी पोकळी. इथल्या लोकांमध्ये कमालीची सहनशीलता आहे, पण व्यवस्थेकडून त्यांच्या पदरी निराशा जास्त पडली आहे. हाच तो विरोधाभास. आता या स्लाइडवरचे आकडे बघा. हे आपल्याला अहेरीची एक ओळख करून देतात. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. इथे प्रामुख्याने माडिया आणि गोंड आदिवासी समाज राहतो. हा भाग आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणजे सरकारचं विशेष लक्ष या भागावर, कारण विकासाच्या अनेक बाबतीत तो मागे आहे. आणि हो, याचा भूतकाळ माओवादी संघर्षाचा आहे. या काही गोष्टींवरूनच इथल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. हे एक वाक्य इथली परिस्थिती किती गंभीर आहे सांगायला पुरेसं आहे. विचार करा, ज्या देशात आपण डिजिटल क्रांतीची भाषा बोलतो तिथे एका तालुक्यात 2019 साली पहिली सरकारी बस पोचते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ अनेक पिढ्यांनी बाहेरच्या जगाशी जोडलं जाण्यासाठीची एक सोपी सुविधासुद्धा अनुभवली नाही. हे फक्त दळणवळणाचं अपयश नाहीये, तर विकासाच्या संधींपासून वंचित राहण्याचं एक प्रतीक आहे. आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा जो हक्क दिला आहे, दळणवळण हा त्या सन्मानाचा आणि विकासाचा एक महत्त्वाचा पाया आहे. ठीक आहे, आता आपण वळूया मतांच्या राजकारणाकडे. मतदार जेव्हा बटण दाबतो तेव्हा तो फक्त एक उमेदवार निवडत नसतो. तो त्याच्या आशा, त्याच्या तक्रारी, त्याच्या मागण्या हे सगळं काही व्यक्त करत असतो. मग अहेरीतील मतांची आकडे आपल्याला काय सांगतायत? ही टाइमलाईन फार इंटरेस्टिंग आहे. नीट बघा. 2009 साली एक अपक्ष उमेदवार जवळजवळ 49% मतं घेऊन जिंकतो. 2014 मध्ये भाजप 39% विजय मिळवतो. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 36% जिंकते. आणि 2024 मध्ये पुन्हा राष्ट्रवादीच जिंकते, पण मतांची टक्केवारी घसरून फक्त 29% येते. यावरून दोन गोष्टी अगदी स्पष्ट होतात. एक, कोणत्याही पक्षाची पकड इथे घट्ट नाहीये. आणि दुसरं, जे जास्त महत्त्वाचं आहे, जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळणारा पाठिंबा सतत कमी कमी होत चाललाय. आणि ही अस्थिरता आपल्याला पुढच्या आकड्यांमधून अजून स्पष्ट दिसेल. 2014 मध्ये भाजपला मिळतात जवळपास 39% मतं आणि त्याच्या पुढच्याच निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळून मिळतात तब्बल 62% मतं. केवढा मोठा फरक आहे हा? हे काय दाखवतं? हे दाखवतं की मतदार कोणत्याही एका पक्षाला किंवा विचारधारेला बांधलेला नाहीये. तो स्थानिक मुद्दे आणि समीकरणांना जास्त महत्त्व देतो. आणि हीच अस्थिरता इथल्या राजकारणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मग प्रश्न येतो की मतं इतकी का विभागली जातात? या अस्थिरतेचं मूळ कारण काय? याचं उत्तर एका शब्दात आहे: कुटुंब. अहेरीचं राजकारण एका कुटुंबाभोवती फिरतं आणि त्यामुळेच मतांचं विभाजन होतं. हे वाक्य बघा. हेच आहे अहेरीच्या राजकारणाचं सार. आत्राम कुटुंब. या कुटुंबातले सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवतात. कधी राष्ट्रवादी, कधी भाजप, तर कधी अपक्ष. यामुळे होतं काय की एकाच कुटुंबाचे समर्थक वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये विभागले जातात. पारंपरिक वोट बँक फुटते आणि मतं मोठ्या प्रमाणावर विभागली जातात. आणि याचा परिणाम काय होतो तो आपल्याला या डोनट चार्टमध्ये स्पष्ट दिसतो. हा 2024च्या निवडणुकीचा निकाल आहे. बघा, जिंकलेल्या उमेदवाराला फक्त 29% मतं मिळाली आहेत. याचा सरळ अर्थ असा की 70%हून अधिक मतदारांनी निवडून आलेल्या उमेदवाराला मत दिलेलं नाहीये. जेव्हा मतं इतकी विभागली जातात तेव्हा खूप कमी पाठिंब्यावरील उमेदवार जिंकू शकतो. पण मग असा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व करतो का? हा एक खूप मोठा प्रश्न उरतो.
मग अशा परिस्थितीत विरोधी पक्षांची काय अवस्था आहे? बघा, त्यांच्याकडे ताकद आहे, एक मजबूत आदिवासी जनाधार आहे, स्थानिक पातळीवर नेटवर्क आहे. पण सगळ्यात मोठी अडचण आहे ती अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव. यामुळे त्यांची मतं विभागली जातात. आणि दुसरं म्हणजे दुर्गम भागांमध्ये त्यांची संघटनात्मक बांधणी खूपच कमकुवत आहे. म्हणजे क्षमता असूनही ते एकत्र नसल्यामुळे आपली पूर्ण ताकद वापरूच शकत नाहीत. चला, आता हे राजकारणाचे आकडे आणि समीकरणं थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि थेट जमिनीवर उतरूया. अहेरीमधल्या सामान्य माणसाच्या खऱ्या समस्या काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत? कारण शेवटी कोणताही जनादेश याच समस्या सोडवण्याच्या अपेक्षेवर अवलंबून असतो. हा एक आकडा आहे, 212. हा फक्त एक नंबर नाहीये, ही 212 गावांची व्यथा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या 212 गावांचं बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. नद्यांना पूर येतो, रस्ते वाहून जातात आणि ही गावं एखाद्या बेटासारखी वेगळी पडतात. शिक्षण, आरोग्य, रोजगार सगळं काही अनेक महिन्यांसाठी थांबून जातं. आणि आता हा दुसरा आकडा, फक्त एक, जवळपास 70,000 लोकांसाठी फक्त एक, तोही अर्धवेळ डॉक्टर. विचार करा, आरोग्यसेवेची ही काय अवस्था आहे? एखाद्या गंभीर आजारपणात किंवा अपघाताच्या वेळी या लोकांना काय करावं लागत असेल? ही आकडेवारी नाही, हे वास्तव आहे. हे रोजचं जगणं आहे तिथल्या लोकांचं. हे टेबल बघा, यात लोकांच्या मुख्य तक्रारी आहेत आणि प्रत्येकाची तीव्रता सर्वोच्च आहे. खराब रस्ते आणि पूल, आरोग्य आणि शिक्षणाचा अभाव, तरुणांमधली बेरोजगारी आणि वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत होणारा उशीर. सरकारं बदलतात, चेहरे बदलतात, पण लोकांच्या या समस्या मात्र तशाच राहतात. मग यातून बाहेर पडायचं कसं? या तुटलेल्या जनादेशाला जोडून सुशासनाचा मार्ग कसा काढायचा, यासाठी आम्ही एक चतुर्मुख सिद्धांत मांडत आहोत. हा एक असा दृष्टिकोन आहे जो फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं गव्हर्नन्स देण्यासाठी आहे. हा चतुर्मुख सिद्धांत म्हणजे काय? तर ह्या मतदारसंघाकडे 4 वेगवेगळ्या नजरेतून पाहणं गरजेचं आहे. पहिला, आदिवासी सांस्कृतिक दृष्टिकोन, म्हणजे स्थानिक ओळख, त्यांची भाषा, त्यांची प्रतीकं वापरून लोकांशी नातं जोडणं. दुसरा, आर्थिक आणि उपजीविकेचा दृष्टिकोन, म्हणजेच रस्ते, पूल यांसारख्या सुविधा आणि वन उत्पादनांवर आधारित रोजगारावर लक्ष केंद्रित करणं. तिसरा, सुरक्षा आणि शासनाचा दृष्टिकोन, म्हणजे भीतीचं वातावरण बदलून लोकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देणं. आणि चौथा, माध्यम आणि प्रतिमा दृष्टिकोन, म्हणजे जिथे इंटरनेट नाही तिथे रेडिओ आणि स्थानिक माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचणं. आणि हा सिद्धांत फक्त कागदावर नाही, तर तो प्रत्यक्षात कसा आणायचा याची ही 90 दिवसांची रणनीती आहे. निवडणुकीच्या 90 दिवस आधी संघटन बांधा आणि लोकांचा ऐका. 60 दिवस आधी तुमचा चेहरा आणि तुमचं काम लोकांपर्यंत पोचवा. 30 दिवस आधी लोकांच्या खऱ्या समस्यांवर बोला. आणि शेवटच्या 10 दिवसांत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी तुमची टीम सक्रिय करा. ही एक प्रक्रिया आहे लोकांची संवाद साधण्याची आणि त्यांचा विश्वास जिंकण्याची. तर या सगळ्या विश्लेषणातून आपण एका ठोस आराखड्यापर्यंत येतो. हा आराखडा केवळ माहितीवर नाही, तर लोकांच्या गरजा आणि मतदारसंघाच्या वास्तवावर आधारलेला आहे. हा फक्त जिंकण्याचा नाही, तर लोकांचा विश्वास जिंकण्याचा आराखडा आहे. आणि हो, विश्वास जिंकताना लोकांची वैयक्तिक माहिती आणि त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. या आराखड्यातल्या काही महत्त्वाच्या शिफारसी. मतांचं विभाजन टाळायचं असेल तर सर्व मित्रपक्षांनी वेळीच एकत्र यायला हवं. उमेदवाराची ओळख आदिवासी विकासाचा चेहरा म्हणून तयार करायला हवी. दुर्गम भागात पोहोचण्यासाठी रेडिओ आणि ब्लूटूथ सारख्या मायक्रोमीडियावर भर द्यायला हवा. लोकांचं म्हणणं रोज ऐकण्यासाठी एक यंत्रणा उभी करायला हवी. आणि खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी एक टीम तयार असायला हवी. या प्रत्येक पावलाचा उद्देश एकच आहे, एक जबाबदार आणि लोकाभिमुख नेतृत्व तयार करणे. आणि शेवटी एक प्रश्न, जो केवळ अहेरीपुरता मर्यादित नाही. या विभागलेल्या राजकारणाच्या काळात एखादा नेता लोकांना विभागून नाही, तर त्यांच्या मूलभूत गरजांवर त्यांना एकत्र करून जिंकू शकतो का? अहेरीची कहाणी हेच सांगते की खरा विजय मतं विभागण्यात नाही, तर लोकांचा विश्वास एकत्र जोडण्यात आहे. तोच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय असेल. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.